1600 शतकाच्या सुरुवातीचा काळ. महाराष्ट्राच्या मातीवर सुलतानी राजवटींची सावली असली तरी सह्याद्रीच्या कुशीत वसलेले देहू गाव आपल्या संत लयीत जगत होते. इंद्रायणी नदीच्या खळखळत्या प्रवाहाशेजारी वसलेल्या या गावात सकाळ उजाडायची ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि रात्र शांत व्हायची ती घराघरात लागणाऱ्या मिणमिणत्या दिव्यांनी. देहू गावाच्या मध्यभागी होता वाल्लोभाई मोरे यांचा मोठा वाडा. वाल्लोबा म्हणजेच तुकारामांचे वडील. गावातील एक प्रतिष्ठित घराणे. घरात धनधान्याची कोठारे भरलेली, दारात गाई म्हशींचा गोठा आणि गावात स्वतःचे किराणा मालाचे दुकान व सावकारीचा व्यवसाय. वाल्लोबा आणि त्यांच्या पत्नी कनकाई अत्यंत धार्मिक वृत्तीचे. पंढरीची वारी त्यांच्या रक्तात होती. कनका जरा इकडे ये ग, वाल्लोबांनी वाड्याच्या ओसरीवरून आवाज दिला. कनकाई पदराने हात पुसत घाईघाईने बाहेर आल्या. काय हो, एवढ्या मोठ्याने काय हाक मारताय? अरे, आपल्या तुकोबाची वही कुठे आहे? दुकानाचा हिशोब, आजचा हिशोब वहीत लिहायचा आहे. मुलगा लहान आहे पण त्याची बुद्धी मोठी तल्लख आहे बघ. बाजारात तो बसला की एक दमडीचाही हिशोब चुकत नाही. वाल्लोबांच्या चेहऱ्यावर अभिमान ओसंडून वाहत होता. तुकाराम ज्यांना घरात सगळे तुकोबा म्हणायचे. दिसायला साधे, डोळे शांत आणि चेहऱ्यावर एक अनाकालीन स्मित. वयाच्या अवघ्या 13व्या-14व्या वर्षापासूनच त्यांनी वडिलांना व्यापारात मदत करायला सुरुवात केली होती. पण तुकोबा इतर मुलांसारखे नव्हते. बाजारात बसल्यावरही त्यांचे लक्ष कधीकधी गिऱ्हाईकापेक्षा समोरील निसर्गाकडे, नदीच्या प्रवाहाकडे किंवा मंदिरातून येणाऱ्या टाळांच्या आवाजांकडे लागलेले असायचे. तुका, अरे ओ तुका, दुकानाच्या बाहेरून एका शेतकऱ्याने आवाज दिला. तुकोबा भानावर आले. या रामाजी काका, काय पाहिजे? बाबा, यंदा पाऊस पाणी नाही, शेतात काही पिकलेलं नाही, पोरांना खायला घरात दाणा नाही. वाल्लोबांना सांगून काही धान्य उसने मिळेल का रे बाबा? पुढच्या पिकाला देऊन टाकीन. रमाजीने हात जोडले. तुकोबांनी रमाजींच्या चेहऱ्यावरील विर्दन भाव पाहिले. त्यांच्या काळजात काहीतरी तुटले. त्यांनी मागे पुढे न पाहता पोत्यातून धान्य काढले आणि रामजींच्या झोळीत भरले. काका, हिशोब नंतर पाहू, आधी पोरांना जेवू घाला. रामजींच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी तुकोबांना आशीर्वाद दिले. संध्याकाळी जेव्हा वाल्लोबांनी दुकानाचा हिशोब पाहिला तेव्हा त्यांना समजले की तुकोबांनी अनेकांना धान्य आणि पैसे फुकट किंवा उसने दिले आहेत, ज्यांची परत मिळवण्याची कोणतीही शाश्वती नव्हती. वाल्लोबांनी तुकोबांना जवळ बोलवले. तुका, माणसाने जन्माला आल्यावर संसारात व्यावहारिक असावं लागतं. दयाळूपणा चांगला, पण एवढाही नव्हे की स्वतःचे घर रिकामे होईल. तुकोबांनी मान खाली घातली आणि शांतपणे म्हणाले, बाबा, त्या माऊलीच्या घरात पोरं उपाशी होती, मग आपल्या दुकानात एवढं धान्य पडून राहून काय उपयोग? वाल्लोबांनी दीर्घ श्वास घेतला. त्यांना समजले होते की त्यांच्या या मुलाचे काळीज या जगासाठी खूप मोठे आहे. तुकोबा तरुण झाले तशी वाल्लोबांना त्यांच्या लग्नाची काळजी वाटू लागली. विरक्त होत जाणाऱ्या तुकोबांना संसारात ओढण्यासाठी लग्न हाच एक मार्ग होता. शोध सुरू झाला आणि शेवटी शेजारच्या गावातील रखमाबाई यांच्याशी तुकोबांचे लग्न ठरले. रखमाबाई अतिशय सात्विक, शांत आणि लाजाळू स्वभावाच्या होत्या. लग्न मोठ्या थाटामाटात झाले. रखमाबाईंनी जेव्हा देहूच्या वाड्यात पाऊल ठेवले तेव्हा कनकाईंना वाटले की घरात खऱ्या अर्थाने लक्ष्मी लाभली. रखमाबाई तुकोबांच्या प्रत्येक शब्दाचा आदर करायच्या. तुकोबा दुकानातून आले की त्यांच्यासाठी पाणी आणणे, त्यांच्या जेवणाची काळजी घेणे हे रखमाबाई अत्यंत प्रेमाने करत असत. काही दिवसातच रखमाबाईच्या पोटी एक सुंदर मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले संतोबा. वाड्यात आनंदाचे वातावरण होते. तुकोबा आता एक वडील झाले होते. ते संतोबाकडे पाहत तासनतास बसून राहायचे. रखमा, बघ ना, याचे डोळे कसे चमकतात, जणू काही विश्वाचा प्रकाश याच्या डोळ्यात आहे, तुकोबा म्हणायचे. रखमाबाई हसून म्हणायच्या, हो, तुमच्यासारखेच डोळे आहेत त्याचे, पण तुम्ही आता दुकानाकडे जास्त लक्ष द्या, मुलगा मोठा होतोय. पण हा आनंद फार काळ टिकणार नव्हता. निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते. हळूहळू रखमाबाईची प्रकृती बिघडू लागली. त्यांना दम्याचा, अस्थमाचा त्रास सुरू झाला. रात्रीच्या वेळी त्यांना श्वास घेताना
त्यांना प्रचंड त्रास व्हायचा. तुकोबा रात्रभर जागे राहून त्यांच्या पाठीवरून हात फिरवायचे, त्यांना औषध द्यायचे. तुका, माझ्या नशिबात जास्त सुख नाही रे, रखमाबाई कधी कधी डोळ्यात पाणी आणून म्हणायच्या. असं बोलू नको रखमा, विठ्ठलावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. तुकोबा त्यांना धीर द्यायचे, पण आतून तुकोबांचे मनही धास्तावले होते. सुखाचे ते दिवस संपले आणि देहुगावावर जणू काही काळाने आपली वक्रदृष्टी फिरवली. एकामागून एक अशी संकटे आली की मोरे घराण्याचा पायाच हादरून गेला. सर्वात आधी वालोबांची प्रकृती बिघडली. अनेक वर्षाच्या कष्टांमुळे त्यांचे शरीर थकले होते. एक दिवस त्यांनी तुकोबांचा हात हातात घेतला. तुका, आता या घराची, व्यापाराची आणि तुझ्या आईची जबाबदारी तुझ्यावर आहे. सावकारकी सांभाळ, पण कुणावर अन्याय करू नकोस. आणि वालोबांनी शेवटचा श्वास घेतला. वाड्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कनकाई या धक्क्यातून सावरू शकल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर काही महिन्यातच त्यांनीही आपले प्राण सोडले. तुकोबा अनाथ झाले. त्यांचे थोरले भाऊ सावजी, जे लहानपणापासून विरक्त होते, आई वडिलांच्या निधनानंतर घर सोडून तीर्थयात्रेला निघून गेले. ते कुठे गेले, जिवंत आहेत की नाही हे कोणालाच माहीत नव्हते. आता घरात उरले फक्त तुकोबा, आजारी रखमाबाई, लहानगा संतोबा आणि धाकटा भाऊ कान्होबा. आणि नेमका याच वेळी महाराष्ट्रात पडला तो भयानक दुष्काळ. 1630चा तो ऐतिहासिक दुष्काळ, ज्याने माणसाला माणसाचे वैरी बनवले. आकाशातून पाण्याचा एक थेंबही पडत नव्हता. जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या. विहिरी कोरड्या ठाक झाल्या होत्या. झाडांची पाने गळून पडली होती. पशुपक्षी पाण्यासाठी तडफडून मरत होती. देहुगावात अन्नाचा हाहाकार उडाला होता. लोक पोटासाठी आपली घरेदारे सोडून भटकू लागली. तुकोबांच्या दुकानातील धान्य संपत आले होते. जे काही शिल्लक होते ते त्यांनी भुकेल्या गावकऱ्यांना वाटून दिले होते. घरात स्वतःसाठी काहीच उरले नाही. सावकारीचे पैसे लोकांनी बुडवले होते, कारण लोकांकडेच द्यायला काही नव्हते. एका रात्री वाड्यात भयंकर शांतता होती. रखमाबाईंना दम्याचा तीव्र झटका आला. घरात ना अन्न होते, ना औषधाला पैसे. लहानगा संतोबा भुकेने रडत रडत शेवटी थकून झोपी गेला होता. रखमाबाईंनी संतोबाचा हात धरला. त्यांचा श्वास अडकत होता. मला माफ करा, मी तुमची साथ सोडून जाते. रखमा डोळे उघड. विठ्ठला, काय ही परीक्षा? तुकोबा जोराने ओरडले, पण रखमाबाईचे शरीर थंड पडले होते. दुसऱ्या दिवशी भुकेच्या तीव्रतेमुळे आणि कुपोषणामुळे लहानगा संतोबाही शांत झाला. एकाच वेळी आपली पत्नी आणि आपला मोठा मुलगा गमावल्यामुळे तुकोबांच्या आत काहीतरी कायमचे तुटले. त्यांनी स्वतःच्या हाताने आपल्या पत्नी आणि मुलांचे अंत्यसंस्कार केले. ते देहूच्या बाजारात, वाड्यात प्रेतासारखे फिरू लागले. पैसा, अडका, जमीन, संसार, सगळं काही त्यांना व्यर्थ वाटू लागलं. काय आहे हा संसार? आज आहे, उद्या नाही. ज्या गोष्टीचा नाश ठरलेला आहे त्याच्यासाठी माणसाने एवढी धडपड का करावी, हा प्रश्न त्यांच्या मनात घोंगावू लागला. ते तासनतास इंद्रायणीच्या काठावर बसून डोळ्यात पाणी आणून शून्यात पाहत राहायचे. तुकोबा जेव्हा दुःखाच्या महासागरात बुडाले होते, तेव्हा देहूपासून काही अंतरावर वसलेल्या लोहगाव नावाच्या गावात एक वेगळीच आयुष्य भरत होते. लोहगावचे प्रसिद्ध आणि अत्यंत श्रीमंत व्यापारी होते अप्पाजी गुळवे. त्यांच्या घरात पैशाची आणि धान्याची समृद्धी होती. त्यांच्या घरी एका कन्येचा जन्म झाला होता. तिचे नाव होते अवली. काही जण तिला प्रेमाने जिजाबाई देखील म्हणायचे. अवली लहानपणापासूनच घरात सर्वांची लाडकी होती. तिचे संगोपन अत्यंत वैभवात झाले होते. राजेशाही थाटात राहणारी, उत्तम कपडे आणि अंगावर सोन्याचे दागिने घालणारी अवली स्वभावाने अतिशय चपळ, हुशार आणि स्पष्टवक्ती होती. ती घरात कोणालाही घाबरत नसे. तिची बुद्धी अत्यंत व्यावहारिक होती. अवली, अगं कुठे चाललीस? उन्हात बाहेर जाऊ नकोस, रंग काळा पडेल तुझा. तिच्या आईने घरातून आवाज दिला. आई, मी बाबांच्या दुकानावर चालले. बाबांनी आज हिशोबाची वही घरीच विसरली आहे. तिथे मुनीमजी काहीतरी गडबड करतील. अवलीने डोक्यावर पदर घेतला आणि ती तडक बाहेर पडली. अप्पाजी गुळवे आपल्या मुलीचे हे रूप पाहून खूप खुश व्हायचे. माझी अवली मुलगी नाही, माझा मुलगा आहे. घरातील सगळी व्यवस्था ती एकटी सांभाळू शकते, ते अभिमानाने सांगायचे. अवलीने कधी गरिबी पाहिली नव्हती. तिच्या मते कष्ट केले की पैसा मिळतो आणि
पैशाने संसार चालतो. जीवन जगण्याचा तिचा हा सरळ आणि व्यावहारिक दृष्टिकोन होता. ती जितकी स्पष्ट बोलत असे तितकीच ती आतून दयाळू आणि कुटुंबावर जीव लावणारी होती. आता अवली लग्नाच्या वयाची झाली होती. आप्पाजी गुळवे तिच्यासाठी वर शोधत होते. त्यांना असा जावाई पाहिजे होता जो सुसंस्कृत असेल, चांगल्या घराण्यातील असेल आणि त्यांच्या लाडक्या मुलीला सुखात ठेवेल. तिकडे देहूमध्ये तुकोबांची अवस्था पाहून त्यांचे लहान भाऊ कान्होबा आणि गावातील काही नातेवाईक काळजीत पडले होते. दादा, जर असाच विरक्त राहिला तर आपले घराणे संपून जाईल. वालोबांचा वाडा ओस पडेल. आपण दादांचे दुसरे लग्न लावून दिले पाहिजे. संसारात नवी स्त्री आली की माणसाचे मन पुन्हा रमते, कान्होबा म्हणाले. त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. योगायोगाने लोहगावच्या आप्पाजी गुळवे यांच्यापर्यंत तुकाराम मोरे यांचे नाव पोहोचले. आप्पाजींना मोरे घराण्याची जुनी प्रतिष्ठा माहीत होती. जरी दुष्काळामुळे आणि संकटामुळे त्यांची आर्थिक स्थिती सध्या खराब असली तरी तुकोबांचे चारित्र्य आणि त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचे देखणे रूप आप्पाजींना खूप आवडले. आप्पाजी, पण तो मुलगा विरक्त राहतो असं ऐकलंय मी. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्याचे संसारात लक्ष नाही, आप्पाजींच्या पत्नीने शंका उपस्थित केली. आप्पाजी हसले. अगं, आमची अवली आहे ना, ती एवढी हुशार आहे, कष्टाळू आहे की दगडालाही पाणी पाजेल. तिच्या सहवासात आल्यावर तुकारामाचे मन नक्की संसारात रमेल आणि मोरे घराणे काही छोटे नाही. आज ना उद्या त्यांचे दिवस बदलतील. अवलीला विचारण्यात आले तेव्हा तिने फक्त एवढेच म्हटले, बाबा, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे, पण मी सासरी गेल्यावर तिथली सगळी व्यवस्था माझ्या पद्धतीने लावेन. लग्न ठरले. देहूच्या वाड्यात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजले. तुकोबांना नातेवाईकांनी जबरदस्तीने लग्नाच्या बोहल्यावर उभे केले. तुकोबांच्या मनात अजूनही रखमाबाई आणि संतोबाच्या आठवणी ताज्या होत्या, पण भाऊ कान्होबाच्या आग्रहाखातर त्यांनी या लग्नाला होकार दिला होता. विवाहाच्या दिवशी तुकोबांनी जेव्हा अवलीच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा त्यांना तिच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि तेज दिसले. अवलीने जेव्हा तुकोबांकडे पाहिले तेव्हा तिला त्यांच्या डोळ्यात एक अथांग शांतता आणि काहीसे दुःख जाणवले. मी लोहगावची अवली आता देहूच्या मोरे घराण्याची सून झाली आहे. माझ्या नवऱ्याला आणि या घराला मी पुन्हा जुने वैभव मिळवून देईल, असा ठाम निश्चय करून अवलीने देहूच्या वाड्यात पहिले पाऊल टाकले. लग्नाचे पहिले काही दिवस कसेबसे उत्साहात गेले, पण लवकरच अवलीला सासरच्या परिस्थितीची खरी जाणीव झाली. वाडा मोठा होता पण कोठारे रिकामे होती. दुकानात सामान नव्हते आणि घराबाहेर धनको कर्जदार उभे राहत नव्हते, कारण तुकोबांनी कर्ज वसुली कधी केलीच नव्हती. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे खुद तुकोबा. ते सकाळी उठायचे, इंद्रायणीवर स्नानाला जायचे आणि तिथेच तासनतास विठ्ठलाचे भजन करत बसायचे. दुकानाकडे किंवा घराकडे त्यांचे अजिबात लक्ष नसायचे. एक दिवस सकाळी अवलीने घरात पाहिले तर पिठाच्या डब्यात शेवटची एक मूठ पीठ शिल्लक होते. कान्होबा शेतात गेला होता. अवली कमरेवर हात ठेवून वाड्याच्या दारावर उभी राहिली. तुकोबा मंदिरातून परत येत होते. त्यांच्या हातात टाळ होते आणि ओठांवर विठ्ठलाचे नाव होते. हे बघा, जरा इकडे या, अवलीने त्यांना वाटेतच अडवले. तिचा आवाज स्पष्ट आणि खणखणीत होता. तुकोबा म्हटले. तुकोबा थांबले. काय ग अवली, काय झालं? घरात खायला दाणा नाही हे माहीत आहे का तुम्हाला? दुकानात गिऱ्हाईक येऊन परत जाते आणि तुम्ही दिवसभर त्या विठ्ठलाच्या मंदिरात टाळ वाजवत बसता. त्या विठ्ठलाने कधी आपल्याला एक वेळचं अन्न आणून दिलंय का? अवलीने रागाने विचारले. तुकोबा शांतपणे हसले. अवली, देणारा तो पांडुरंग आहे. आपण फक्त त्याचे नाव घ्यायचे. तो कोणाला उपाशी ठेवत नाही. मग तुमच्या पहिल्या पत्नी आणि मुलाचे काय झाले? ते भुकेने गेले ना? अवलीच्या तोंडून ते शब्द निघून गेले. ते ऐकताच तुकोबांचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी एकही शब्द न बोलता आपली टाळ बाजूला ठेवली आणि ते वाड्यातून बाहेर निघून गेले. अवलीला लगेच आपल्या चुकीची जाणीव झाली. तिला माहीत होते की तिने तुकोबांच्या जुन्या जखमेवर हात ठेवला होता, पण तिची ही मजबुरी होती. घरात खाणारी तोंड होती आणि आणणारे कोणी नव्हते. संध्याकाळी तुकोबा घरी आले तेव्हा त्यांच्या हातात काही धान्य होते, जे त्यांनी काहींच्या मदतीने आणले होते. त्यांनी ते अवलीसमोर ठेवले. घे अवली, पोरांना जेव घाल, पण पुन्हा कधी पांडुरंगाला मध्ये आणू नकोस. तो जगतदाता आहे.
अवलीने मान खाली घातली. तेथून त्यांच्यामधील त्या वैचारिक युद्धाला सुरुवात झाली, जे पुढील अनेक वर्षे चालणार होती. अवलीने पाहिले की तुकोबा साध्या मार्गाने व्यापार करणार नाहीत, म्हणून तिने स्वतः पुढाकार घेतला. तिने आपल्या वडिलांकडून म्हणजेच आप्पाजी गुळवे यांच्याकडून काही रुपये उसने आणले. हे घ्या पैसे, हे माझ्या बाबांनी दिले आहेत. बाजारात जा, चांगला माल खरेदी करा आणि तो विकून नफा मिळवा. यावेळी हिशोबात कोणतीही चूक झाली नाही पाहिजे, अवलीने बजावून सांगितले. तुकोबांनी ते पैसे घेतले. त्यांच्या मनात आले की आपल्या पत्नीच्या समाधानासाठी आपण एकदा मनापासून प्रयत्न करून पाहावा. ते बाजारात गेले आणि त्यांनी तिथे चांगल्या दर्जाच्या वाळलेल्या मिरच्यांच्या गोण्या पोती खरेदी केल्या. ते मिरच्या घेऊन ते दुसऱ्या मोठ्या बाजारात विकण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना घाट ओलांडून जावे लागत होते. दुपारची वेळ होती. उन्हाचा कडाका मोठा होता. तुकोबा एका झाडाखाली विसाव्यासाठी थांबले. तिथेच काही अंतरावर त्यांना काही गरीब प्रवाशांचा गट दिसला. त्या गटात लहान मुले, वृद्ध स्त्रिया होत्या. ते सगळे भुकेने व्याकुळ झाले होते. दुष्काळामुळे त्यांच्याकडे खायला काहीच नव्हते. अरे रे, ही लहान मुलं भुकेने कशी रडतायत. माझ्याकडे या मिरच्या आहेत, पण या तर तिखट, या कशा खायच्या. तुकोबा विचार करू लागले. त्यांनी या प्रवाशांना जवळ बोलवले. तुम्ही कुठे चाललात. बाबा, आम्ही दुष्काळ पीडित आहोत. पोटासाठी गाव सोडले. 3 दिवस झाले अन्न नाही, काही नाही, एक वृद्ध म्हणाला. तुकोबांचे काळीज विरघळले. त्यांनी विचार केला, या मिरच्या विकून जे पैसे येतील त्याने मी माझ्या कुटुंबाचे पोट भरेन, पण समोर असणारे हे लोक तर आत्ताच मरतात. त्यांनी जवळच्या एका गावातील व्यापाऱ्याला बोलवले आणि सांगितले, माझ्याकडे या मिरच्यांच्या गोण्या आहेत, तुम्ही या घ्या आणि त्यांच्या बदल्यात या लोकांना अन्नधान्य आणि काही पैसे द्या. त्या व्यापाऱ्याने संधी साधली. त्याने तुकोबांना खूप कमी किंमत दिली आणि काही धान्य त्या गरिबांना दिले. तुकोबांनी ते सर्व धान्य त्या प्रवाशांमध्ये वाटून टाकले. प्रवासी तृप्त झाले. त्यांनी तुकोबांना देवासारखे मानले आणि ते पुढे गेले. आता तुकोबांकडे फक्त रिकाम्या गोण्या आणि काही दमड्या शिल्लक होत्या. ते रात्री उशिरा वाड्यात परतले. अवली वाट पाहत ओसरीवरच बसली होती. तुकोबांना रिकाम्या हाताने येताना पाहून तिचा पारा चढला. कुठे आहेत पैसे, कुठे गेला माल, अवलीने विचारले. तुकोबांनी शांतपणे सर्व हकीकत सांगितली. अवली त्या भुकेल्या जीवांना पाहून मला राहवलं नाही. मिरच्या देऊन त्यांना अन्न दिलं. काय, माझ्या बापाचे पैसे तुम्ही भिकाऱ्यांना वाटून दिले. तुम्हाला लाज वाटत नाही. घरात मुलांचे हाल होत आहेत आणि तुम्ही जगाचे कैवारी बनून फिरताय. जा, चालते व्हा माझ्यासमोरून. पुन्हा मला तोंड दाखवू नका. अवली अत्यंत रागाने ओरडली. तिने घरातले भांडे आपटले. तिचे रडू आवरत नव्हते. तुकोबा काहीच न बोलता वाड्याच्या एका कोपऱ्यात जाऊन बसले आणि विठ्ठलाचा धावा करू लागले. पांडुरंगा, माझ्यामुळे अवली दुःखी आहे. तिला प्रपंचाची चिंता आहे. तीही चुकीची नाही. तूच काहीतरी मार्ग दाखव. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ अद्भुत गोष्ट घडली. वाड्यात एक मोठा व्यापारी आला. त्याच्यासोबत 2 बैलगाड्या होत्या, ज्या धान्याने आणि पैशांच्या थैल्यांनी भरलेल्या होत्या. हे मोरे घराणे आहे का. तुकाराम महाराज कुठे आहेत, त्यांनी विचारले. अवली बाहेर आली. हो, काय काम आहे. मी घाटावरच्या बाजारात आलोय. काल तुकाराम महाराजांनी ज्या मिरच्या विकल्या त्या आमच्या मालकांनी खरेदी केल्या होत्या, पण नंतर आमच्या मालकांच्या लक्षात आलं की त्या मिरच्यांची किंमत खूप जास्त होती आणि त्यांनी महाराजांना खूप कमी पैसे दिले. रात्री आमच्या मालकांच्या स्वप्नात एक सावळा विठ्ठल आला आणि त्याने मालकांना खूप धमकावलं. म्हणून मालकांनी महाराजांचा उरलेला सर्व नफा हा धान्य आणि सोन्याच्या नाण्यांच्या रूपात पाठवले आहे, त्या व्यापाऱ्याने सांगितले. अवली अवाक झाली. तिने त्या धान्याच्या गोण्या आणि पैशांच्या थैल्या पाहिल्या. तिचे डोळे विस्करले. तिने मागे वळून पाहिले तर तुकोबा मंद स्मित करत उभे होते. त्या दिवशी अवलीला समजले की तिचा नवरा साधा माणूस नाही. त्यांच्या पाठीशी कोणीतरी दैवी शक्ती उभी आहे. पण तरीही तिची व्यावहारिक बुद्धी तिला शांत बसू देत नव्हती. काही महिने शांततेत गेले. घरात धान्य होते, त्यामुळे अवली थोडी शांत होती. दरम्यान अवलीलाही मुले झाली. नारायण आणि महादेव अशी त्यांची नावे. मुलाच्या येण्याने घरात आनंद वाढला, पण तुकोबांची विरक्ती दिवसेंदिवस वाढतच चालली होती. एकदा तुकोबा कान्होबासोबत शेतात गेले होते. शेतात काम करून परत येत असताना शेजारच्या शेताच्या मालकाने तुकोबांचा स्वभाव पाहून त्यांना आनंदाने 5-6 मोठे रसाळ ऊस भेट दिले. तुकोबा पोरांसाठी घरी घेऊन जा,
तो म्हणाला. तुकोबांनी ते ऊस घेतले आणि ते आनंदाने देहूच्या गल्लीतून घराकडे निघाले. वाटेत त्यांना गल्लीतील लहान मुले खेळताना दिसली. त्या मुलांनी तुकोबाच्या हातात ऊस पाहिले आणि मुले अवतीभोवती गोळा झाली. तुका काका, मला ऊस पाहिजे, एक लहान मुलगा म्हणाला. तुकोबांचा तोच दयाळू स्वभाव जागृत झाला. हो रे माझ्या बाळांनो, घ्या. त्यांनी एक एक करत सर्व ऊस मुलांना वाटून टाकले. मुले आनंदाने ओरडत पळून गेली. जेव्हा तुकोबा वाड्याच्या दारात पोहोचले तेव्हा त्यांच्या हातात फक्त एकच ऊस शिल्लक होता. अवली दारातच उभी होती. तिने लांबूनच ते सर्व पाहिले होते. तुकोबांनी गल्लीतल्या मुलांना ऊस वाटले आहेत. हे बघा, घरात आपल्या स्वतःच्या मुलांना खायला काही नाही, त्यांना ऊस आवडतो हे माहीत आहे ना तुम्हाला, आणि तुम्ही गल्लीतल्या पोरांना ऊस वाटत आले. आपल्या पोरांनी काय पाप केलंय? अवलीने रागाच्या भरात तुकोबांच्या हातातील तो एकमेव ऊस हिसकावून घेतला. तिचा राग एवढा तीव्र होता की तिने तो ऊस थेट तुकोबांच्या पाठीवरती मारला. ऊस मोठा आणि कडक होता. तुकोबांच्या पाठीवर बसताच त्या ऊसाचे मध्यभागातून बरोबर 2 तुकडे झाले. एक तुकडा अवलीच्या हातात राहिला आणि दुसरा तुकडा खाली जमिनीवर पडला. अवली घाबरली. तिला वाटले की आता तुकाराम संतापेन, आपल्यावर हात उचलतील किंवा ओरडतील. गावातील इतर पुरुष असते तर त्यांनी घराबाहेर काढले असते. ती भीती आणि रागाने थरथर कापत उभी राहिली. पण तुकोबांच्या चेहऱ्यावर रागाचा एक क्षणही नव्हता. ते शांतपणे खाली वाकले. त्यांनी जमिनीवर पडलेला उसाचा तुकडा उचलला, तो साफ केला आणि हसून अवलीला म्हणाले. अवली, अगं तू किती दयाळू आणि चतुर आहेस ग. मला काळजी वाटत होती की घरात आपण दोघं आहोत आणि ऊस तर एकच आहे. आपण दोघं मिळून कसा खाणार? पण तू किती हुशार. तू त्या ऊसांचे 2 बरोबर समान तुकडे केलेस. हा एक तुकडा तुझा आणि हा एक माझा. भांडणच मिटवलं तू. तुकोबांचे हे शब्द ऐकून अवली स्तब्ध झाली. ज्या माणसाला मारल्यावरही राग येत नाही, जो आपल्या क्रोधाचाही असा सुंदर आणि गोड अर्थ काढतो, त्या माणसाशी ती कशी जिंकणार होती? अवलीच्या हातातील उसाचा तुकडा खाली गळून पडला. तिने डोक्यावर पदर घेतला आणि ती रडत रडत वाड्याच्या आत पळाली. त्या रात्री तिने अन्न घेतले नाही. तुकोबा तिच्या शेजारी बसले आणि त्यांनी तिला समजावले. हा प्रसंग त्यांच्या नात्यातील एक मैलाचा दगड ठरला. हळूहळू तुकोबांचे मन संसारातून पूर्णपणे उडाले. त्यांना समजले की प्रपंचात कितीही पडले तरी मन विठ्ठलापासून दूर जाते. एक दिवस त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या वाटणीची, सावकाराची सर्व कागदपत्रे, ज्या लोकांकडून पैसे यायचे होते, एकत्र केली आणि ती इंद्रायणी नदीच्या पात्रात बुडवून दिली. त्यांनी देहूच्या लोकांना कर्जमुक्त केले. आजपासून मी कोणाचा धनको नाही आणि कोणी माझा ऋणी नाही. माझा ऋणको फक्त तो पांडुरंग आहे, असे म्हणून त्यांनी घराचा त्याग केला. ते देहूजवळील भामचंद्र आणि भामना डोंगराच्या घनदाट जंगलात निघून गेले. तिथे एका गुहेत जाऊन बसले. त्यांनी अन्नपाणी सोडून विठ्ठलाची कठोर तपश्चर्या सुरू केली. दिवस गेले, रात्री गेल्या, तुकोबा घरी परतले नाहीत. तिकडे देहूमध्ये अवलीची अवस्था अत्यंत वाईट झाली. लोक तिला टोमणे मारू लागले. तुझ्या स्वभावामुळे तुकाराम घर सोडून निघून गेले. नवरा जिवंत असून तू संन्यासाची बायको झालीस. पण अवलीला लोकांची पर्वा नव्हती. तिला काळजी होती तिच्या पतीची. माझा नवरा उपाशी असेल, जंगलात हिंस्र पशु आहेत, ते काय करत असतील. तिने ठरवलं की ती स्वतः आपल्या पतीला शोधून काढणार. तिने घरात 2 भाकरी भाजल्या, सोबत थोडी चटणी घेतली. ती टोपली डोक्यावर ठेवून ती भामचंद्र डोंगराच्या दिशेने निघाली. दुपारची वेळ होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने जमीन तापली होती. डोंगराचा रस्ता खडकाळ, काट्याकुट्यांचा आणि चढणीचा होता. अवलीच्या पायात चप्पल नव्हत्या. तिचे पाय पोळत होते, पण तिची पावले थांबत नव्हती. कुठे आहात हो तुम्ही? या अवलीला अशी सोडून कुठे बसलात? ती जंगलात हाक मारत फिरत होती. वाटेत एका अरुंद पायवाटेवरून जात असताना अवलीचा पाय एका मोठ्या आणि विषारी बाभळीच्या काट्यावर पडला. तो काटा तिच्या पायाच्या तळव्यातून थेट वरपर्यंत रुतला
आई ग, आवली जोराने ओरडली आणि जमिनीवर कोसळली. तिच्या पायातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. वेदना एवढी तीव्र होती की तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ती त्या निर्मनुष्य जंगलात बेशुद्ध पडली. तिची भाकरीची टोपली बाजूला पडली. असे म्हणतात की आपल्या परमभक्तांच्या पत्नीचे हे कष्ट पाहून पंढरीचा विठ्ठल शांत बसू शकला नाही. प्रत्यक्ष पांडुरंग एका सावळ्या गुराख्याच्या मेंढपाळाच्या रूपात तिथे प्रकट झाले. त्यांनी अत्यंत मायेने आवलीचे डोके आपल्या मांडीवर घेतले. त्यांनी तिच्या पायातील तो विषारी काटा हळूच बाहेर काढला आणि आपल्या हाताने तिच्या जखमेवर फुंकर घातली. देवाच्या स्पर्शाने आवलीच्या सर्व वेदना नाहीशा झाल्या आणि तिची जखम क्षणात भरून आली. जेव्हा आवलीला शुद्ध आली तेव्हा तिला समोर कोणी दिसले नाही, पण तिचा पाय पूर्णपणे ठीक झाला होता. तिने आजूबाजूला पाहिले तर तिला काही अंतरावर असलेल्या एका गुहेतून अभंगाचा आणि विठ्ठलाच्या नामाचा आवाज ऐकू आला. ती धावतच त्या गुहेकडे गेली. समोर पाहिलं तर तुकोबा डोळे मिटून ध्यानात बसले होते. त्यांचे शरीर वाळून गेले होते. आवली गुहेच्या दारात रडू लागली. उठा उठा, आधी किती दिवस झाले जेवला नाहीत. मी भाकरी आणलीये, आधी जेवून घ्या, मग काय ते भजन करा. तुकोबांनी डोळे उघडले. त्यांनी आवलीला पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा, तिचे धुळीने माखलेले कपडे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आवली, तू या जंगलात आलीस माझ्यासाठी? हो आले, नाहीतर तुम्ही इथेच प्राण सोडले असते. आवलीने भाकरीचा तुकडा त्याच्या तोंडाजवळ नेला. तुकोबांनी तो तुकडा घेतला, पण आधी त्यांनी तो आवलीच्या तोंडात दिला. आधी तू खा आवली, तू माझ्या प्रपंचाची माऊली आहेस. त्या गुहेत त्या दिवशी प्रपंच आणि परमार्थाची एक अद्भुत मिलन झाले. डोंगरावरून परत आल्यानंतर तुकोबांचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. त्यांना आता विठ्ठलाचा साक्षात्कार झाला होता. त्यांच्या मुखातून विठ्ठलाच्या प्रेरणेने सुंदर, रसाळ आणि मार्गदर्शक अभंग स्फुरू लागले होते. तुकोबांचे हे अभंग साध्या सोप्या मराठी भाषेत होते. ते समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा, ढोंगीपणा यावर प्रहार करायचे. जनसामान्य लोक तुकोबांच्या कीर्तनाला हजारोंच्या संख्येने गोळा होऊ लागले. लोक तुकोबांना आपले गुरु मानू लागले. पण समाज सुधारू लागला की काही लोकांना ते सहन होत नाही. देहू आणि शेजारच्या गावातील काही कर्मठ आणि मत्सरी लोकांनी त्यांचे नेतृत्व रामेश्वर भट करत होते. तुकोबांना विरोध सुरू केला. हा तुकाराम शूद्र आहे. याला वेदांचा अर्थ सांगण्याचा किंवा स्वतःचे अभंग रचण्याचा अधिकार नाही. हा धर्म बुडवत आहे. रामेश्वर भटांनी गावसभेत जाहीर केले. त्यांनी तुकोबांना दरबारात बोलवले. तुकाराम, तुझे हे अभंग ढोंग आहेत. जर तुला समाजात राहायचे असेल तर तुला हे अभंग लिहिणे बंद करावे लागेल. तुकोबा अत्यंत नम्रपणे म्हणाले, भटजी, हे अभंग मी लिहित नाही. माझा पांडुरंग माझ्याकडून लिहून घेतो. ही त्याची वाणी आहे. असेल तर सिद्ध कर. तुझे हे अभंगाचे सर्व कागद वह्या आम्ही या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवणार. जर तुझा विठ्ठल खरा असेल तर तो या वह्या वाचवेल आणि जर वह्या बुडाल्या तर समजायचे की तू खोटा आहेस आणि तुला गाव सोडावं लागेल. भटजींनी शिक्षा सुनावली. गावातील लोकांनी तुकोबांच्या हातातील सर्व अभंगाच्या वह्या गाथा जबरदस्तीने घेतल्या. एका मोठ्या दगडाला त्या बांधल्या आणि सर्वांसमोर इंद्रायणी नदीच्या खोल पाण्यात बुडवून दिल्या. आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेले विठ्ठलाचे शब्द नदीत बुडवल्याचे पाहून तुकोबांना अति दुःख झाले. माझ्या पांडुरंगाची वाणी पाण्यात बुडवली. आता मी जगून काय करू? ते इंद्रायणीच्या काठावर एका शिळेवर दगडावर जाऊन बसले. त्यांनी अन्न आणि पाण्याचा संपूर्ण त्याग केला. त्यांनी ठरवले की जर देवाने त्यांचे अभंग परत केले नाही तर ते याच शिळेवर आपले प्राण सोडतील. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 5 दिवस गेले, 8 दिवस झाले. तुकोबा हलले नाहीत की त्यांनी पाण्याचा एक थेंबही घेतला नाही. घरात आवलीची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. तिची मुले उपाशी होती कारण घरात लोक टोमणे मारत होते. पण आवलीचे लक्ष मुलांपेक्षा जास्त नदीकाठी बसलेल्या पतीकडे होते. ती रोज नदीकाठी जाऊन लांबून तुकोबांना पाहायची. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. तिचा राग पुन्हा एकदा विठ्ठलावर निघाला. ती मंदिरात गेली. तिने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर जाऊन हात आपटले. अरे विठ्ठला, तू दगडाचा आहेस का रे? माझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी सगळं काही सोडलं. दिवस रात्र तुझं नाव घेतलं आणि तू त्यांच्याच वया पाण्यात बुडवून दिल्यास. आज 13 दिवस झाले. ते अन्न
पाण्याशिवाय तिथे बसलेत. जर त्यांना काही झालं तर लक्षात ठेव, मी तुझ्या या मंदिरासमोर माझे प्राण देईन. तुला माझ्या कुंकवाची तरी दया येऊ दे. अवलीचा हा आक्रोश हा केवळ राग नव्हता, तर ते एका पत्नीचे आपल्या पतीवरील अथांग प्रेम आणि विठ्ठलावरील हक्काचे भांडण होते. आणि 13व्या दिवशी दुपारच्या वेळी एक अभूतपूर्व चमत्कार घडला. संपूर्ण देहूगाव इंद्रायणीच्या काठावर गोळा झाले. अचानक नदीच्या पात्रात मोठी खळबळ उडाली. पाण्याचा प्रवाह वाढला आणि डोहाच्या तळाशी बुडवलेल्या त्या सर्व अभंगाच्या वह्या तो मोठा दगड बाजूला होऊन पाण्याच्या वर कोरड्या तरंगू लागल्या. कागदाचा एक तुकडाही ओला झाला नव्हता. शाईचा एक थेंबही पुसला गेला नव्हता. प्रत्यक्ष विठ्ठलाने बालरूपात येऊन त्या वह्या पाण्याच्या वर आणल्या होत्या. हा चमत्कार पाहून रामेश्वर भटांसह सर्व विरोधक तुकोबांच्या पाया पडले. महाराज, आम्हाला माफ करा, आम्ही नराधम होतो. आम्ही देवाला ओळखू शकलो नाही. तुकोबांनी डोळे उघडले. त्यांनी विठ्ठलाचे आभार मानले आणि आपल्या वह्या छातीशी लावल्या. त्याच वेळी गर्दीतून वाट काढत अवली पुढे आली. तिने तुकोबांचे पाय धरले आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तुकोबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. प्रपंचाच्या आक्रोशानेच आज परमार्थाचा विजय मिळवून दिला. तुकोबांची कीर्ती आता संपूर्ण महाराष्ट्रात, अगदी राजधानी रायगडपर्यंत पोहोचली होती. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जेव्हा या महान संताबद्दल समजले, तेव्हा त्यांनी तुकोबांचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. शिवरायांनी आपल्या दूतांकडून देहूच्या वाड्यात मौल्यवान नजराणा पाठवला. त्या नजराणात सोन्याच्या विटा, विहिरे, मोती, महागडे जडजवाहीर आणि रेशमी वस्त्रे एका चांदीच्या तबकात ठेवून पाठवली. दूतांनी तो नजराणा वाड्याच्या ओसरीवर आणून ठेवला. महाराज, हे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी पाठवले आहे. त्यांनी आपले आशीर्वाद मागितले आहेत. त्यावेळी घरात प्रचंड गरिबी होती. मुलांच्या अंगावर धड कपडे नव्हते. अवलीने जेव्हा ते सोन्याने आणि रत्नांनी भरलेले ताट पाहिले, तेव्हा तिचे डोळे थक्क झाले. तिच्या मनात एका क्षणासाठी आले, या सोन्याने माझ्या मुलांचे भविष्य सुधारेल. घराची गरिबी कायमची दूर होईल. माझ्या नवऱ्याला आता लोकांकडे मागण्याची गरज पडणार नाही. तिने तुकोबांकडे पाहिले. तुकोबा त्या सोन्याच्या ताटाकडे अत्यंत विरक्त नजरेने पाहत होते. जणू काही ती सोन्याची नाणी नसून रस्त्यावरची माती आहे. तुकोबांनी शिवरायांच्या दूतांना सांगितले, बाबांनो रे, हे परत घेऊन जा. आमच्या राजांना सांगा की आम्ही विठ्ठलाचे वारकरी आहोत. आमच्यासाठी हे सोने आणि माती दोन्ही सारखेच आहे. आम्हा वारकऱ्यांना धन विठ्ठल, नाम विठ्ठल, धन. आम्हाला याची गरज नाही. अवलीने हे ऐकले. कोणतीही सामान्य स्त्री असती तर तिने गोंधळ घातला असता, पतीशी भांडण केले असते. पण अवली आता बदलली होती. तिने तुकोबांचा परमार्थ जवळून पाहिला होता. तिने त्या सोन्याकडे पाहिले आणि नंतर आपल्या पतीच्या चेहऱ्यावरील त्या दैवी तेजाकडे पाहिले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि चांदीच्या ताटावर कपडा झाकला. ती दूतांना म्हणाली, घेऊन जा. हे माझे पती जे म्हणतात तेच खरं आहे. आम्हाला या सोन्याच्या विटांची श्रीमंती नको. आम्हाला आमच्या विठ्ठलाच्या नामांची श्रीमंती पुरेशी आहे. माझा नवरा ज्या गरिबीत समाधानी आहे, त्याच गरिबीत मी स्वाभिमानाने राहीन. तुकोबांनी अवलीकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात तिच्याबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम दाटून आले होते. अवली, आज तू खऱ्या अर्थाने मोरे घराण्याची माऊली झालीस, तुकोबा म्हणाले. नंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज देहूमध्ये आले. त्यांनी तुकोबांचे कीर्तन ऐकले. तुकोबांनी शिवरायांना स्वराज्यासाठी आणि रयतेच्या कल्याणासाठी आशीर्वाद दिला. वर्ष सरत गेली. तुकोबांचे कार्य पूर्ण झाले होते. त्यांनी हजारो लोकांना भक्तीचा आणि मानवतेचा मार्ग दाखवला होता. आता त्यांच्या या पृथ्वीवरील प्रवासाचा शेवटचा काळ आला होता. 1650चे वर्ष होते. एक दिवस तुकोबांनी सर्व गावकऱ्यांना एकत्र केले. माझा जाण्याचा वेळ आला आहे. पांडुरंगाचे विमान मला घेण्यासाठी येत आहे. मी वैकुंठाला चाललो आहे, असे त्यांनी जाहीर केले. लोक भावुक झाले. सगळ्यांना वाटले की महाराज नेहमीसारखेच काहीतरी गोड बोलत आहेत. तुकोबा वाड्यात गेले.
आणि त्यांनी अवलीला बोलवले. अवली, अगं ऐकतेस का? चल तूही माझ्यासोबत वैकुंठाला चल. तिथे प्रपंचाची चिंता नाही, गरिबी नाही, फक्त आनंद आहे. तुकोबांनी तिला साथ घातली. अवली नेहमीप्रमाणे घरात काहीतरी काम करत होती. ती म्हणाली, बघा तुमचे नेहमीचे नाटक सुरू झाले. तुम्ही जा तुमच्या वैकुंठाला. मला इथे घरात खूप काम आहेत. मुलांचे जेवण करायचे आहे, गाईला चारा टाकायचा आहे. मी नाही येत कुठे. तुकोबा हसले. तुझी इच्छा. प्रपंच सोडून परमार्थ कसा होणार? तू इथेच राहा आणि मुलांचा सांभाळ कर. तुकोबा इंद्रायणीच्या काठावर गेले. तिथे हजारो वारकऱ्यांसमोर भजन करता करता अचानक एक अद्भुत प्रकाश चमकला आणि तुकोबा सदेह शरीरासह वैकुंठाला निघून गेले. असे मानले जाते ते जंगलात कुठेतरी दिसेनासे झाले. त्यांचा देह कोणालाही सापडला नाही. फक्त त्यांचे टाळ आकाशातून खाली पडले. तिकडे घरात काम करत असताना अवलीला अचानक काहीतरी वेगळे जाणवले. तिच्या छातीत धडधडले. ती धावतच इंद्रायणीच्या काठाकडे निघाली. पण खूप उशीर झाला होता. तुकोबा चालून गेले होते. गावातील लोक रडत होते. अवली नदीकाठी उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. तिला समजले होते की तिचा पती हा जगाचा नव्हता, तो विठ्ठलाचा अंश होता. तुम्ही गेलात, पण तुम्ही मला कधीच सोडून जाऊ शकत नाही. तुम्ही या देहूच्या कणाकणात आहात, माझ्या मुलांमध्ये आहात आणि माझ्या हृदयात आहात, अवली म्हणाली. लोकांनी पाहिले की पती गेल्यानंतरही अवलीने तिचे कुंकू पुसले नाही किंवा ती विधवा झाली नाही. कारण तुकोबांचा मृत्यू झाला नव्हता, ते अमर झाले होते. त्यामुळे अवलीचे सौभाग्यही अखंड राहिले. संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे दैवत झाले. त्यांचे अभंग आजही घराघरात गायले जातात. पण या महापुरुषांच्या मागे त्याच्या प्रत्येक सुखदुःखात उपाशी पोटी राहून जगाचे टोमणे सहन करत त्यांचा प्रपंच सांभाळणारी माता अवली जर नसती तर तुकोबांना शांतपणे अभंग रचता आले नसते. म्हणूनच जेव्हा जेव्हा जग संत तुकाराम महाराजांचे नाव घेईल तेव्हा तेव्हा प्रपंचाची धग सहन करून परमार्थाला साथ देणाऱ्या माता अवली जिजाबाई यांचे नावही तितक्याच आदराने आणि गौरवाने घेतले जाईल. हा प्रपंच आणि परमार्थाचा संसार आजही महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. श्री स्वामी समर्थ. पंढरीनाथ महाराज की जय.